सर्वप्रथम अभिनंदन व आभार मानतो ते आपल्या शहरातील मुस्लिम बांधवांचे की गेल्या वर्षी ईद उल मिलाद आणि विसर्जन हे एका दिवशी असताना सर्वप्रथम मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाला हे सांगितलं की ईद उल मिलाद आम्ही एक दिवस पुढे घेतो व विसर्जन तारखेला होईल। जिल्हाधिकारी म्हणून सामाजिक दायित्व आणि जबाबदारी या विषयावर मला आपल्याशी संवाद साधायला आवडेल। गणेश मंडळाचे सर्वप्रथम मी ईद उल मिलाद सर्व मुस्लिम बांधव आणि गणेश मंडळाचे जोडे अध्यक्ष ते युनायटेडली एकत्रित राहून ज्या पद्धतीने राज्याला एक संदेश देतात की लातूर अलग आहे, लातूर वेगळं आहे, तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते। मागच्या वर्षी गणेशोत्सव झाला, मला सामन्यामध्ये एक किरकोळ म्हणून आपल्याला लातूर शहरामध्ये असा घडला। काही जण 25 मिनिट घेतात, 50 मिनिट घेतात, 1 तास 10 मिनिट घेतात। तर प्रत्येकाला एक प्रशासनाने तर आपण दिली की जास्त वेळ थांबू नका, थोडं सगळ्यांना जर समान वेळ भेटला एक पहिला, तर माझ्या माहितीप्रमाणे जर व्यवस्थित जर सगळ्यांना वेळ जर भेटला तर लातूरचं विसर्जन 12च्या अगोदरच होईल असं माझं वैयक्तिक मत आहे। डीजे ऐवजी पूर्ण साऊंड बॉक्स आहे, आमची काय हरकत नाही अशी आमची मागणी आहे। टाइम लिमिट जो हा प्रश्न आहे फार महत्वाचा प्रश्न आहे। मागच्या वर्षी मी बघितलेलं आहे की आम्हाला लिटरली काही मंडळांना पुढे पुश करावं लागलेलं आहे, कारण ते जास्त वेळ घेतो। त्यावेळेस जनता भरपूर असते, त्यावेळेस भरपूर क्राऊड असतो, त्यावेळेस आम्हाला जास्त बळाचा वापर किंवा कठोर शब्दांचा वापर करता येतो। शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शहराचं जे वैभव आहे किंवा एकंदर जिल्ह्याची जी ओळख आहे ती मला असं वाटतं की निर्माण करण्यामध्ये आपल्या प्रत्येकाचा जो रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे।